स्वारगेटमधली घटना शांततेमध्ये घडली असं वक्तव्य गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यामुळे वादाला तोड फुटलं। विरोधकांनी याच वक्तव्यावरून योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली। फडणवीसांनी देखील कदमांच्या या वक्तव्यावरून जबाबदारीने बोलण्याचा सल्ला दिलाय। योगेश कदम यांनी सुद्धा त्यानंतर आपल्या वक्तव्याचा राजकारणासाठी वापर केल्याचं म्हटलंय। जी काही घटना घडलेली आहे आपल्या सर्वांना त्याची माहिती आहे, परंतु अशा वेळेला तिथे कुठलीही हाणामारी, तिथे कुठलेही आर्ग्युमेंट, तिथे कुठलेही फोर्स असं घडलेलं नाही। जे काही घडले ते अतिशय शांततेने घडून ते झालेलं आहे आणि त्यामुळे कोणाला आजूबाजूच्या लेमॅन जे देखील आजूबाजूला उभे होते त्यांनाही ते कळलं नाही। त्यामुळे ब्लेम गेम करण्यापेक्षा ह्या घटनेच्या खोलामध्ये पोहोचून जेव्हा आरोपी आपल्या ताब्यामध्ये येईल त्याला आपल्याला तिथे माहिती होईल। आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत। काय म्हणाले, काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही, सगळं शांतपणे बलात्कार पार पडला, त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही। ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे। म्हणजे काय करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हटलं, हा त्यांचा शब्द आहे। तिने स्ट्रगल केलं नाही त्याच्यामुळे आम्हाला बाहेर कळलं नाही। म्हणजे स्ट्रगल करायचं म्हणजे काय करायचं। काय म्हणतो आपला मंत्री की ती ओरडलीच नाही। अरे काय लाज लज्जा शरम हया, ती ओरडली नाही। अरे काय तुला लाज वाटते की ना, तुला आया बहिणी आहेत की नाही। माझं ते वडिलांना सांगणं असेल, तुम्ही फार परिपक्व आहात, सांगा त्याला हे असं बोलायचं नसतं। अरे आता याला काही लाज लज्जा सगळीच काय विकली का या लोकांनी, ही गुंडाळून ठेवली आहे कमरेला, थोडी तरी ठेवा। मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं। मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे, कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो। निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे, असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल। ज्यावेळेला मी तिथे गेलो त्यावेळेस स्वारगेट हे काही कुठे एका कोपऱ्यामध्ये असं नाही, रहदारीचं ठिकाण आहे। अशा रहदारीच्या ठिकाणामध्ये आमच्या बहिणीवरती जर का अत्याचार होत असताना कोणी तिला वाचवलं का गेलं नाही, हा प्रश्न तिथे पोलिसांना विचारला की बाबा इतका सेन्सिटिव्ह हा विषय असताना तिथे पोलिसांनी जे मला सांगितलं तेच मी प्रेसमध्ये सांगितलं। त्यामुळे मला वाटतं त्या वक्तव्याचा जर का असा राजकारणासाठी वापर होत असेल तर ते चुकीचं आहे। बोलाय मला लवकर उशीर व्हायला लागला। प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे। महायुतीचं सरकार प्रचंड बहुमताने महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिलेलं उभ्या भारत देशाने पाहिलंय। आता स्थिर सरकार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे साहेब आम्ही सगळेजण करतोय। हे करत असताना काही इतर पक्षामध्ये असणारे कार्यकर्ते नेते हे जरा अस्वस्थ आहेत, कारण 5 वर्ष हे सरकार राहणार, हे सरकार स्थिर आहे। पूर्वी कसं कुठलंही सरकार आलं की अशा अफवा उठायच्या, इतकेच दिवस राहणार, आता कसं होणार, आता तसं होणार, तसं काही संबंध आता राहिलेला नाही। कारण 237 288 पैकी आकडा आहे, समोर फक्त 50 त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे आमदार त्या बाबतीमध्ये आहेत। ते त्यांचं काम करतायत, आम्ही आमचं काम करतोय। बरेचदा मला महाराष्ट्रातले वेगवेगळ्या भागातले लोक येऊन भेटतात आणि